हे गाईज नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर रात्रभर पाऊस पडल्याच्या नंतर आता बघा कशी ऊन निघालेली आहे. असं वाटत पण नाही आहे की अमरावतीमध्ये पाऊस आलेला आहे म्हणून, कारण खूप ऊन तपत आहे. कुठे कुठे पाऊस आला आहे नक्की सांगा. हे बघा किती ऊन तपलेली आहे. बुची आंघोळ करून देतो छान छान, है ना बाळ? हाय कर, हाय हाय कर, हाय. मी शंभूची आंघोळ करून देते आणि नंतर तुम्हाला भेटते. तू बाय कर, बाय. तर इथे माझी पण आंघोळ झालेली आहे, कपडे वगैरे धुणं झालेले आहे. ऊन बघा, फक्त ऊन बघा. पाणी पाऊस पडल्यावर ऊन किती चमकदार, जशी का उन्हाळ्यातली ऊन आहे. तुमच्याकडे पण पाऊस पडल्यावर अशी ऊन पडली का नक्की कमेंटमध्ये सांगा. बऱ्यापैकी कामे आवरलेली आहे. फक्त आता शंभूची आंघोळ झालेली आहे, ती त्याला रेडी करणं आहे आणि त्याचं जेवण वगैरे बनवणं आहे आणि देवपूजा करणं आहे. बस बाकी सर्व कामे माझी आटोपलेली आहे. शंभू इकडे बघ, हे बघ इकडे. शंभूला छान छान रेडी केलं. हाय. मी आंघोळ वगैरे करून छान देवपूजा केली. तू जय कर, जय जय कर, जय 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 कर, जय जय. आता इकडे मी बनवणार आहे शंभूसाठी टेस्टी टेस्टी गव्हाची सोजी, आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशी बनवते. त्याच्यासाठी तो खूप आवडीने खातो. तर मी ना त्याच्यासाठी कुकरमध्ये बनवते, कारण कुकर तो छोटा आहे, 13 महिन्याचा आहे. तर कुकरमध्ये अशी छान अशी खिचडीसारखी बनते, नरम नरम. म्हणून मग मी कुकरमध्ये हे बनवत असते सोजी. तर सर्वात आधी ना आपण घेतलेलं आहे तर तूप. तर आधी मी तूप टाकून घेते त्यामध्ये. तर थोडं तूप टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे सोजी. सोजी ना तुपामध्ये छान अशी भाजून घ्यायची थोडा वेळ. मस्त अशी स्मेल सुटलेली आहे, छान सुगंध येतो ज्यावेळेस तुपामध्ये आपण हे भाजतो ना, खूप छान स्मेल येते. अजून त्याला भुजायची आहे थोडी. पाणी सोडायचं, याचा कलर चेंज झालेला आहे तर पाणी सोडा लागतो यामध्ये. हो थांब, हो. यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर एवढा मी गूळ टाकत आहे. गूळ नसेल तर साखर पण टाकू शकता, पण गुळाची छान लागते. कुकर लावून कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, नंतर ती छान शिजून जाते. पाहते मम्मा कधी बनते आणि कधी मला जेवायला देते. तो प्लेट घेऊन बसलेला आहे बिचारा. हो हो, भूक लागली तुला? बरं थांब. हो हो हो. तर हे आपली गव्हाची सोजी तयार झालेली आहे. हे सोजी ना लहान लेकरासाठी खूप पौष्टिक आहे आणि छान आहे खाणं. म्हणजे याने लेकराचं वजन वगैरे वाढते, खूप पौष्टिक आहे. आणि ही सोजी नवीन मम्मा जे बनलेले आहे ना त्यांना पण खूप फायदेशीर आहे, कारण त्यांना ज्या मम्मीला दूध वगैरे येत नाही त्या ह्या गव्हाच्या सोजीने नाही का त्यांना दूध वगैरे पण छान येते. म्हणून म्हटलं ही सोजी नवीन एकदा तयार करून पहा. तर असा गेला माझा आजचा दिवस, आणि माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी ना सुरुवात करत आहे ब्लॉग, मला हे परफेक्ट बनवता नाही येत, पण मी प्रयत्न करत आहे. तर त्या प्रयत्नांना तुम्ही नक्की मला लाईक करा, कमेंट करा, आणि माझ्या ब्लॉगमध्ये काय चुकत आहे ते पण सांगा, कारण मी सध्याच सुरुवात केलेली आहे. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत बाय.